माटेफळ नगरीतील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जयश्री. मराठा आरक्षणाची लढाई मराठ्यांनी एकजुटीच्या जोरावर मराठ्यांनी ही मराठा आरक्षणाची लढाई आता जिंकत आणली. आरक्षण मिळणार का नाही ही शंका मराठ्यांच्या डोक्यातून आता निघून गेली. ते बंद करा पहिले, नाही फेकून द्या तिकडे. ते काम दाना ते उलटे कुठेच ले करतात मराठीचे. त्या मुंबईला असंच केलं यांनी. मी एक म्हणलं ते तिसरंच करायचे. मी मुंबईला जायचं आधीच आझाद मैदानाला जाऊन बसले तर बसले, गप बी नाही बसले. तिथं जर त्यांना कोणी म्हणलं ना इथं VIP गल्ली आहे, मग तर भाता शिजायला टाकला त्याच्या दारात. कोणी म्हणलं इथं नाही हो, ह्यो झोन थोडा VIP, इथं काहीच करू नका, आंघोळीच करायला लागला. 2 घंटे झाला आंघोळच उरकाना त्याची. असे उलटे कुटाने करते. झाडावर उभा राहते, कुठं कशावर उभा राहते. तिथं बिल्डिंगवर गेले, 17व्या मजल्यावर गेले, कुंकुम गेले, त्यांनाच माहीत. असले उपस्त कुटाणले करते. आता इतके लोक शांत भेटले, त्यांनी मध्येच भोंगा सुरू केला. गप बसायचेच नाही. मराठा समाजाच्या डोक्यात आरक्षण मिळेल का नाही हा गोळ होता. परंतु एकजूट काय असते ही मराठ्यांना परिवर्तनवादी करून गेली. परिवर्तन काय असतं, समाज एकजूट कसा आणायचा आणि समाजाचे लेकरं मोठे कसे करायचे हे या मराठ्यांच्या एकजुटीनं मराठ्यांना दाखवून दिलंय. आरक्षण विषय संपला तरीही मराठ्यांनी असंच एकजूट राहा, कारण पुढेही खूप संकट आपल्या लेकरासमोर उभे राहणार आहेत. राजकारणासाठी आपल्यात फूट पडून देऊ नका. हा माझा नेता आणि तो माझा नेता. मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात कोणी बोलला की तो आपला नेताच नाही, असंच मराठ्यांनी इथून पुढे वागायचं. स्वतःची जात आणि स्वतःचे लेकरं एवढं डोळ्यासमोर ठेवायचं. जात वाचली पाहिजे आणि लेकरं पण मोठे झाले पाहिजे. नेता मोठं करायसाठी जातीच्या लेकरांना विष पाजू नका. आता स्वतःच्या लेकराच्या अन्नात माती घालू नका. जसं की आत्ता पाठीमागच्या काही काळात घडलं. आरक्षण न देणाऱ्या नेत्यांना मी बोललो, राग आला मराठ्यांच्या नेत्याला 10-15 जणाला. बाकी सगळे मराठा समाजाच्या पाठीशी आहेत. 10-15 जणांची त्याचा पक्ष जागा झाला, जात नाही जागी झाली. 7 महिने झाले आंदोलन सुरू आहे, तोपर्यंत एकही आमदार आणि मंत्री मराठ्यांच्या बाजूने नाही बोलला. मात्र त्यांच्या पक्षाला बोललो की म्हणले हा आमच्या पक्षाला बोलला. तुझा पक्ष आहे का तुझी जात आहे? तुझा बाप तुझा पक्ष आहे का तुझी जात तुझा बाप आहे? कधीपासून तू पक्षाला बाप मानायला लागला? म्हणजे तुला मराठ्यांनी मोठं करायचं आणि जातीच्या पोरांकडं त्यांच्या बाजूने बोलण्याऐवजी तू पक्षाच्या बाजूने बोलायचं. म्हणजे तुमचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून आम्ही सगळ्या दुश्मनी अंगावर घ्यायच्या. आपल्या जातीचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून आम्ही जीवाची बाजी लावून लढायची. आणि तुम्ही पक्षाकडून बोलायचं. याने कधी तुमचे लेकरं मोठे होणार आहेत? तुमची जात कधी प्रगत होणार? याचा विचार तुम्हाला करायचा आहे की नाही? तुम्ही जर पक्ष आणि पक्षाचे नेतेच मोठं करत राहिले तर तुमच्या पोरांना उसं तोडायला जावं लागेल. हमाल्या करण्याची वेळ मराठ्यांच्या पोरावर येईल. हे नेते आपण मोठे केलेत, यांच्याकडे तुम्हाला हात पसरायची गरज काय? तुमचेच लेकरं तुम्ही अधिकारी बनवा, तुम्हाला कोणापुढंच हात पसरायची गरज नाही लागणार. एकतर मराठ्यांना शेती एकीकडून साथ देत नाही, त्याच्यात आरक्षण नाही, पोरंही सुधरत नाहीत, सगळे पोरं सुशिक्षित बेकार व्हायला लागले. एवढा मोठा समाज आणि आपलं कुटुंब संकटात असूनही आपल्या बाजूने आपलाच मंत्री आणि आमदार बोलत नाही, तर मग नेमकं आपलं कोण? मग आपण यांना कशासाठी मोठं करतोय? नेमकं आपल्या पोरांचे मुडदे पाडण्यासाठी?
आज आपल्या पोरांवरती संकट आहे, आपल्या जातीवर संकट आहे. आपली जात सुधारली पाहिजे. आता थुकू नका. आपली जात सुधारली पाहिजे. आपली जात मोठी झाली पाहिजे. हा विचार आपल्याला डोक्यात घ्यावा लागणार आहे. यांचे लेकरं सुधारले हो. आपल्या मतावर यांचे पोरं अमेरिकेलाच शिकायला गेलेत, परदेशात शिकतात बळावर आपल्या. यांची दादागिरी कोणाच्या जीवावर आहे? फक्त तुमच्या. यांच्या जर आईला कोणी म्हणलं ना तर तुम्ही दगड घेऊन त्याच्या मदतीला जाताय, म्हणून यांना मस्ती आली. तुम्ही जर यांची साथ सोडली ना तर यांना रोडनी फक्त त्यांना पुतण्याला चुलत्यालाच कुत्रं घेऊन रोडनी हिंडावं लागेल. इतकी वाईट वेळ यांच्यावर येईल. फक्त तुम्ही तुमची जात आणि लेकरं डोळ्यासमोर ठेवा. हे दोन गोष्टी मोठ्या करायचं जर डोक्यात ठेवलं तर ते तुमच्या पायावर नाक घासतील. पायावर मदत करा म्हणून. पण तुम्ही जर त्यांच्याकडे हात पसरायला गेलात मदतीची, ते कधीच तुमचे लेकरं मोठे होऊ देणार नाहीत. 70-75 वर्षात आणखीन मोठे होऊ दिले नाहीत. तेच प्रश्न आहेत 75 वर्षांपासून. आपल्या पोरांना केंद्रीय कॉलेज मिळत नाहीत, ना उच्च शिक्षण घेता येत नाही, ना नोकऱ्या मिळत नाहीत. नोकरीतला टक्काच मराठ्यांचा कमी झाला, तरीही तुम्ही भानावर येणार. आज त्या दिवशी मी बोललो नेत्याला, ज्याने चूक केली त्याला, तुम्ही माझा आंदोलनाचा पूर्ण इतिहास तपासा 7 महिन्याचा. मी बळच कोणत्याच नेत्याला बोललेलो नाही. पक्ष माझ्या डोक्यात नाहीच आहे. माझ्या डोक्यात माझी जात आहे आणि याच जातीला मी मायबाप मानला आणि दैवत मानलंय. मी स्वतःहून एकाही नेत्याला आत्तापर्यंत बोललो नाही, एकाही. पण तो जर माझ्या जातीच्या आणि आरक्षणाच्या विरोधात बोलला तर मी त्याला सोडलेलंच नाही, मग तो कोणाचाही असो. त्या दिवशी देवेंद्र फडणवीसांनी चूक केली म्हणून बोललो. 7 महिन्यात मी देवेंद्र फडणवीसांना बोललेलं दाखवा. एकाही शब्दानं बोललेलं नाही. त्यांनी त्या दिवशी डाव रचला म्हणून बोललो. कोणाच्या बाजूने बोललो? जातीच्याच बोललो ना. तुमचेच लेकरं मोठे व्हावेत म्हणूनच बोललो ना. तुम्हाला जर एखाद्या विषयासाठी जर 6 महिने घरी चक्रा मारायला लावल्या, तुमची सुद्धा तळपायाच्या मस्तकाला जाणार आहे. 6 महिने झाले तू आम्हाला चक्रा मारायला लावतो, तुम्ही सुद्धा बोलणारच आहेत. त्याच भूमिकेत मी होतो, कारण माझा करोडोना मराठा समाज रस्त्यावर आहे. तुम्ही आज आरक्षण देतो, उद्या देतो म्हणून 6 महिने झाले. माझीही तळपायाच्या आग मस्तकाला गेले. माझ्या समाजावर अन्याय किती दिवस, आणि मी का सहन करायचा? कशा कारणानं सहन करायचा मी तो? म्हणून देवेंद्र फडणवीसांनी त्याशिवाय डाव रचला. 20 तारखेचं विशेष अधिवेशन सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणीसाठी बोलवलेलं आहे. तिथं मध्येच घाट घातला, मध्येच डाव टाकला मराठ्यांवरती. मागासवर्ग आयोगाचा अर्जंट अहवाल मागून घेतला. मुख्यमंत्र्यांनी अगोदरच्या दिवशी स्वीकारला. अधिवेशनाच्या अगोदर 1 घंटा कॅबिनेट समोर ठेवला आणि तो विधानसभेच्या पटलावर सुद्धा मुख्यमंत्र्यांनी ठेवला आणि चर्चा सुरू केली. आम्ही आरक्षण मागतोय ओबीसीतून. मोबाईल दर फेकून त्याचं तिकडं. आम्ही आरक्षण मागतोय ओबीसीतून. तुम्ही आरक्षण देताय आम्हाला न टिकणार 10%, 50%च्या वर. 2018ला तुम्ही असेच केलं. 13% आरक्षण दिलं, ते आरक्षण रद्द झालं. लाखो पोरं घरी आमचे रडत आलेत. सुशिक्षित बेकार म्हणून आजही हिंडायला लागलेत ते. आणखीन ते पोर आंदोलन करतात की आमच्या निवड झाल्यात नियुक्त्या द्या. क्लास 1 पासून 4 पर्यंतचे पोर आहेत ते. वर्गवारी मोठी आहे त्यांची पोस्टिंग मोठी आहे, तरीही पोर आज घरी आहेत. आईबापांना आपले लेकर अधिकारी व्हावेत म्हणून शिकवलेले आहेत. सुशिक्षित बेकार होऊन रस्त्याने हिंडावत म्हणून नाही शिकलेले. कर्ज काढून आईबापांनी पोरं शिकवलेत मोठे व्हावेत म्हणून. तुम्ही खोटं आरक्षण दिलं, ते रद्द झालं. पुन्हा ते डाव 10% आरक्षण तुम्ही दिलं, ते टिकणारच नाहीये. त्यासाठी माझा करोडो मराठा समाज रस्त्यावर आला का? आज 300-400 पोरांची आत्महत्या झाल्या, त्यांच्या कुटुंब उघड्यावर पडले.
कोणी नाही त्यांच्या लेकरांना सांभाळायला. करता बाप गेला, करता पोरग गेलं. त्याचे छोटे छोटे 2-2 वर्षाचे लेकरं टाव फोडायला लागलेत, बाबा कुठे म्हणून. आरक्षणही गेलं, बापही गेला. मराठा समाजाच्या लेकराला नोकऱ्याही नाही. पुन्हा तोच डाव, 10% आरक्षण दिलं आणि सगळ्या पक्षांनी एकमतानं त्याला मंजुरी दिली. ते टिकणारच नाही, ते दिलं कशाला? ती आमची मागणीच नाही. आम्ही मागतोय एक, तुम्ही देताय दुसरं. ही समाजाचा अपमान मी किती दिवस सहन करायचा? मी काय वेगळी आंदोलक नाहीये. मी प्रसिद्धीसाठी नाही आंदोलन करत. काय झालं आता? आरक्षण नाही, मी माईक नीट नाही. प्रत्येक वेळेस मराठ्यांची फसवणूक करायची आणि आम्ही किती दिवस सहन करायचं? बोललं तर तुम्हाला राग येतो. आणि आमचे लोक 7 महिने झाले आंदोलन उभा करतात, रस्त्यावर आहेत. हे नाही दिसत तुम्हाला? एका शेतकरी गावानं 7-7 महिने आंदोलन चालवणं साधी सोपी गोष्ट नाहीये. आज शेतातले कामं बुडून ते आंदोलन चालवायला लागतं. आंतरवाले आणि त्या परिसरातले गोदापट्ट्यातले, जसा तुमचा मांजरा पट्टा खंबीर आमच्या आंदोलनाच्या मराठ्यांच्या पाठीशी उभा राहिला, तसाच गोदापट्ट्यातही आंदोलन सुरू आहे. ते गावं रात्रंदिवस तिथं झुंज देत आहेत, मराठे मोठे व्हावेत म्हणून. राज्यातला कानाकोपऱ्यातला करोडोच्या संख्येनं मराठा समाज एकत्र आला आणि तुम्ही आम्ही मागतोय ते आरक्षण देणार नाहीत, आमचं वाटोळं करणार. किती दिवस सहन करणार? आणि काय चुकीचं बोललो मी? विधानसभेत चर्चा केली, तिने आई बहिणीवरून आम्हाला बोलला. देवेंद्र फडणवीस डावं तुम्ही टाकायचे, प्रत्येक वेळेस मराठ्यांना तुम्ही फसवायचं. तुम्हाला काय गरज होती ही मराठ्यावर डाव टाकण्याचं? 10% आरक्षणाचा. आणि आई बहिणीहून बोललो का नाही मला माहीत नाही, कारण 17 दिवसाचं उपोषण आहे, ते साधी सोपी गोष्ट नाही. ती चिडचिड होती. आणि बोललोय असं तर मी माता मावल्यांना मानतो सुद्धा, छत्रपतीच्या विचारावर चालतो. मी त्याच दिवशी दिलगिरी व्यक्त केलेली. तुझ्यासारखा मस्तीखोर नाहीये मी. तुला सत्याची मस्ती आहे, मला नाहीये. कारण मराठ्यांच्या विरोधात आला तर मी त्याची कसलीच कदर करत नाही. मग ते कोणी असो, तो मराठ्याचा असो नाही तर तो कोणाचा असो. आई बहिणीवरून बोललो, तुम्हाला एवढं लागलं, सगळं सभागृह डोक्यावर घेतलं. सगळेचे सगळे एकीकडून झाले आमच्या नेत्याला बोलला म्हणून. तुझ्या नेत्याला बोललो, तुझ्या नेत्याला तू सांगायचं ना, आधी सूचना आपण काढली सगळ्या स्वारींची अंमलबजावणी द्या. मग जर त्यानंतर मी बोललो तर माझ्या कानाला धरा. तुम्ही देणार पण नाही. बोलल्यावर तुम्हाला रागही येणार. आणि काय वाईट बोललो? तुम्हाला माहित नाही उपोषण म्हणजे काय असतं देवेंद्र फडणवीस साहेब. कारण तुम्ही गोरगरीब जनतेच्या पैशाच्या जीवावर जगताय. आम्हाला घाम गाळावा लागतो, कष्ट करावे लागते. तुम्हाला उपोषण नाही कळणार. तुम्ही आमच्या मताच्या जोरावर त्या राजगादीवर बसलेला आहे. तुम्हाला उपोषण कळायचं असलं 8 दिवस माझ्या शेजारी येऊन बसा, उपोषण करा. मग कळण उपोषण म्हणजे काय असतं. उपोषण ही साधी गोष्ट नाहीये. फडणवीस साहेब, एकदा जर 8 दिवस उपोषणाला बसले ना, तुम्हाला कुंकुम कुंकुम तुमच्या हवानी गती कळणार सुद्धा नाही. तुम्हाला तुमची ढेरी सुद्धा तुम्हाला सापडणार नाही. कुंकडची टाकली ती. तुम्हाला योगा करायची सुद्धा गरज नाही. तुम्ही माझ्याकडे वजन औषध कमी करायचं औषध माझ्याजवळ. तुमची एकही शिर डॉक्टरला सापडणार नाही सलाईन लावायला. माझ्या डॉक्टरला सापडत नाही. सापडायला 10 डॉक्टर झटत येत तरी सापडत नाहीत त्यांना. एखाद्या बार माझ्या हाडकालाच लावते शिर म्हणून, आणि हात फुगल्यावर म्हणते धोकलं दिसतंय का नू. तुम्हाला नाही कळायचं फडणवीस साहेब उपोषण म्हणजे काय. गोरगरीब जनतेचे प्रश्न तुम्हाला नाही कळायचे. तुम्हाला एकच माहिती आहे, सत्तेच्या जीवावरती आपल्या बाजूने ये, नाही तर त्याला जेलमध्ये टाक.
तुम्हाला दोनच गोष्टी माहिती आहेत, कारण तुम्ही खुनशी आहेत. तुमच्याच पक्षाचे लोक मला फोन करून सांगतात हे लय खुनशी आहे म्हणी, याने मला संपेलं आणि त्याला पुढं आणलं, त्याला खाली घातलं आणि मला पुढं आणलं. पण आम्हाला म्हणता येत नाही म्हणी, आम्ही त्या पक्षात येत, एक दोन कामं दिलेले आहेत नाहीत मग बिलगुती. पण तुम्ही बोलतात ते राईट आहे. आम्ही आहेत अंधारातून मागं होऊन दे त्याचं एवढी बार माया नाही रात पोटात. कारण मी हे खरा, मी हे शेतकऱ्याचे, माझी ओरिजिनल मराठ्यांची अवलाद आहे, मी नाही खोटं बोलत. त्यांना पाहिजे असला तर मी नावासकट सांगू शकतो, अशी काही अडचण नाही. कोण कोण म्हणले ती कमीत कमी 5-6 डझन मंत्र्याचे आणि आमदाराचे मला फोन आले असते नाही गदळे म्हणून. बेजार झालेत म्हणलं आमचे लोक. पण काय करता, बाहेर गेले की 8% नाही जावा तर फायदा होऊन द्या ना, जावा तर दुसरेच बघितलेत. आम्ही मोठाले बोक्केच याने मध्ये टाकायचे सोडून इकडं आणलेत. सगळे भ्रष्टाचारी त्याच्या भोवती हिंडत आहेत सुगंधी अगरबत्ती असल्यासारखे. तर आपली काय कथा आहे म्हणे, आपल्याला तवाच मध्ये टाकून दे. पण बरोबर तुम्ही करताय, आम्हाला तुमचा स्वाभिमान आहे. तुम्ही जाती एकत्र केली त्यामुळे आम्ही आहेत, तुम्ही नका काळजी करू. फडणवीसांच्या लक्षातच आहे ना, पूर्वीचा मराठा नाही राहिला, आता बदललाय म्हणून. त्याला वाटतं खोटं आरक्षण दिलं पुन्हा सत्तेत येऊ. मी काय वाईट नाही बोललो, मी माझ्या जातीसाठी तळमळीनं बोलतोय की माझ्या गोरगरीब मराठ्यांचे लेकरं मोठे झाले पाहिजेत. आमचं आरक्षण द्या, तुमचं नामचं शत्रुत्व नाही. राजकारण माझा मार्ग नाही, मला राजकारणाचं देणं घेणं पण नाही, आणि माझ्या समाजालाही नाही. आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे. तुमचं राजकारण तुम्ही बिनधास्त करा, काही अडचण नाही. मग आम्हाला तुम्ही पडा, निवडून या, नाही तर तिकडे उलटे पालटे पडा, काही देणं घेणं नाही आम्हाला. आमचं देणं घेणं फक्त आरक्षणाशी. तुम्ही आरक्षण द्या, हेच मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील. तुम्ही नाही दिलं, आता मराठा हुशार झालेला आहे. तुमचा सुपडा सापच करणार राजकीय करिअरचा पुरा. आणि एवढं काय वाईट वाटलं त्यांना लगी, आई बहीण येऊन बोललो तर. स्वतःच्या घरातली ती आई बहीण आणि दुसऱ्याच्या घरातली ती आई बहीण नाही. छत्रपतींचे विचार आम्हाला शिकवणार तुम्ही, आणि राज्य चालवायला तुम्ही निघाले. आंतरवालीच्या माता माऊलींच्या डोक्याच्या चिंधड्या झाल्या त्यावेळेस त्याच्यात तुम्हाला आई बहीण नाही दिसले का देवेंद्र फडणवीस साहेब? तुमच्या घरातली ती आई बहीण, दुसऱ्याची ती आई बहीण नाही. ही कोणची नियत आहे तुमची? आमच्या आई बहिणीच्या डोक्यात बंदुकीचे दस्ते घातले, तिला 34 टाके पडले, तवा नाही का तुम्हाला आई बहीण दिसली? एका 9 वर्षाच्या लेकराच्या पायात गोळी शिरली. त्या मुलीची गोळी काढताना 1.5 लिटर तिच्या पायातून पाणी निघालं. त्याच्यात नाही का देवेंद्र फडणवीस साहेबाला आई बहीण दिसली? तुमच्या घरातली ती आई बहीण. आणि आमच्या मराठ्यांच्या आई बहिणीला इज्जत नाही का? आम्हाला या राज्यात प्रतिष्ठा नाही, आम्हाला इज्जत नाही. जीवार आमच्या निवडून यायचं, आणि तुमच्या घरातली तुमची आई बहीण आणि आमच्या घरातली ती नाही. त्या वाघोलीच्या महिलाने आंदोलन केलं, तुम्ही परवा त्याला जेलमध्ये टाकलं. वारे देवेंद्र फडणवीस सत्ता चालवायला निघाले, आणि छत्रपतींचे विचार आम्हाला सांगणार. त्याच्यात नाही काही बहीण दिसली तुम्हाला? 350 पोरांनी आत्महत्या केल्यात. ते आमच्या आई बहिणीचं कंपाळाचं कुंकू पुसलंय, त्याच्यात नाही का देवेंद्र फडणवीसला आई बहीण दिसली? स्वतःच्या घरातली आई बहीण आणि दुसऱ्याची ती आई बहीण नाही. आडवं येऊ नका फडणवीस साहेब, मला आडवं येऊ नका, माझ्या नादाला लागू नका. तुमचा नीट उभा काढल्याशिवाय मी तुम्हाला सोडणार नाही. मग तुम्हाला मात्र तुमची आई बहीण दिसती आणि आमची ती दिसत नाही. आमच्या अंतरवालीच्या माता माऊलींच्या पायात गोळ्या शिरल्यात, गुडघ्यात. तिला आत्ताही शेतात जाता येत नाही. तिचा संसार उड्यावर पडाय तुमच्यामुळं.
त्याच्यात नाही का तुम्हाला आई बहीण दिसली? आमच्या पोरांच्या पोटात 35 ते 40 गोळ्यात लिला होते, हॉस्पिटल ऍडमिट केले, नाही निघाल्या. आजही त्या पोरांना चालता येत नाही. त्यात नाही का तुम्हाला लेकरं दिसले तुमचे? आम्ही तुम्हाला आई बहिणीवर बोललो एवढं लागलं. तुमच्या घरातल्या आईला इज्जत आहे आणि आमच्या मराठ्यांच्या आईला इज्जत नाही. कोणतं राज्य चालवता आणि तुम्ही कोणाला छत्रपतींचे विचार शिकवता? नाही सहन करणार आम्ही अन्याय. मराठ्यांना तुम्हालाही सांगतो, आपल्या आई बहिणीचे ओळ विसरू नका. जर यांनी अशी दहशत चालू ठेवली तर यांचा राजकीय सोपडा साफ केल्याशिवाय मागे सरकायचा नाही. आता हे मस्तीत जगायला लागले. त्या काही माता मावले ते टाके सुद्धा कोरडे पडायला तयार नाहीत. आताही डोक्यातून पाणी निघतंय त्यांचं. येऊन बघ मग अंतरवालीला. तुम्हाला मात्र तुमच्या आई बहिणी दिसतात आणि दुसऱ्याच्या दिसत नाहीत. आणि मला शिकवणार तुम्ही छत्रपतींचे विचार. 10% आरक्षण दिलं ते खोटं दिलं. ते घे, नाहीतर तुला मध्ये टाकू. मला फडणवीस साहेब, मला मध्ये टाकायला हिंमत लागते, हिंमत. हे मराठ्यांचं जर आगामावर खवळलं ना तर दाराचा उंबरा सुद्धा ओलांडता येणार नाही तुम्हाला. कोणती भाषा शिकवता तुम्ही मला? मी काय भ्रष्टाचारी नाहीये. तुम्हाला भ्यायला तुमच्या बाजूने यायला. समाजाला मी मायबाप मानलाय. 7 महिने झाले माझं कुटुंब मी या समाजासाठी बाजूला सारलंय आणि या समाजाला मायबाप मानलाय. यांच्याशी नाही गद्दारी करू शकत मी. आणखी नाही घराचा उंबरा मी बघितला नाही कसा आहे. तुम्ही ती धमकीची भाषा मला नाही शिकायची. माझ्या समाजाला तुम्ही कसं आरक्षण देत नाही तेच मी पण बघतो. फक्त माझ्या शरीराने साथ दिली पाहिजे मला. यांच्या मुंडक्यावर बसून आरक्षण घेणार आहे मी. गोरगरीब माझ्या मराठा समाजाला फसवता, सत्तेवर येता, सत्तेची मस्ती आम्हालाच दाखवता. 6 महिने विश्वास ठेवलाय शिंदे साहेबांवरती मराठ्यांनी. तेही म्हणायला लागले लिमिट तोडलं तर मी करेक्ट कार्यक्रम करत असतो. माझा भाऊ तुम्ही चुकीचं पाऊल उचलायला लागलात. तुम्ही जर मर्यादा तोडल्या ना, हे मराठे तुमचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही. माझ्या नादाला विनाकारण लागू नका. शिंदे साहेबाला मराठा समाज मानत होता. त्या दिवसापासून मराठा समाजाच्या नजरेतून मुख्यमंत्री सुद्धा उतरले. मोठं मराठ्यांच्या जीवावर व्हायचं आणि मराठ्यांच्याच पोराच्या अन्नात विष घालायला निघायचं. ते दुसरा एक ते जामनेरचं ते गिरीश महाजन डबड ते म्हणताय जरांगे पाटलाच्या आम्ही लाड केले. काय लाड केले तो? मग तो काय मला कॉफी पाहिली का? तो पाळणा बांधून त्याला झोका देतो तुम्हाला? तोच अंतरवालीला आला, आमचा चहा फुकट पिऊन गेला. 20 रुपयाची पाण्याची बाटली आमची पिऊन गेला. 20 रुपये आमच्यासाठी लय महत्वाचे आहेत. घामाचे पैसे ते मराठ्याचे तुझ्यासारखे हरामीचे पैसे नाहीत आमचे. ते आमच्या ग्रामपंचायत मध्ये पोहे खाल्ले निघाले तो दातातले आणखी मला शिकवायला. त्याचे लय लाड केले. ते जत्रातला 15 रुपयाचा बेल्ट लावताय, कमराला इन करताय, चेडीवर कडीत चलताय, गुंकडे बी दलिंदर सगळ्या दुनियाचं व्यासपीठावर बसल्या बसल्या झोपत आहे. मला शिकवायला निघाला. फडणवीस साहेब त्याला आवरा. पुन्हा जर बोलला तर गाठ मराठा संघ आहे. त्याच्या बी डोक्यात आहे नाही. जामनेरचे त्याच्यानंतर मराठी अंतरवालीत आलेत. त्यांनी सांगितलं आम्ही कुणबी आहेत पण मराठीचे आहेत. तुमच्याबद्दल आमच्या मनात खूप माया आहे.
आम्ही 34% तिथं. तुम्हाला बोललेलं आमच्या ही जिवारी लागले. आम्ही त्यांचेच आहेत, पण यावेळेस बघतो त्याच्याकडे. आता घे वाजवून तुझं तूच. आता काय गरज आहे का बोलायची? त्याला काय बोललो का? ते मराठ्याचे एक 10-15 आमदार, बाकीचे मराठ्यांच्या बाजूने उभा राहत आहेत. ते म्हणतात आमच्या नेत्याला बोलला. तुझा नेता आहे का जात आहे? हे आरक्षण कोण घेणार नाही? हे राज्यापासून केंद्रापर्यंत आरक्षण आहे. राजकारणी मराठा सुद्धा घेणार आहे. नोकरदार सगळा मराठा समाज घेणार आहे. शेतकरी कष्टकरी मराठा सगळा घेणार आहे. व्यावसायिक मराठाही घेणार आहे. सगळ्यांचे लेकरं राज्यापासून केंद्रापर्यंत अधिकारी बनणार आहेत. आणि तेच आपल्याला IAS IPS दर्जाचे अधिकारी बनलेले आपले लेकर आपल्याला बघायचे. आणि तुम्ही जातीचं काम करत असताना जातीच्याच लोकांना विरोध करणार तुमच्या नेत्यासाठी. तुम्हाला जाता जाता एक विनंती करून सांगतो, बेसावध राहू नका ना. आसपास बघा कोण नाही ते, मग तो कोणत्या पक्षाचा असो, त्याला समजून सांगा. गाव खेडे सगळे पिंजून काढायला सुरुवात करा आता पुन्हा. त्याला सांगा आपल्या जातीचा प्रश्न आहे, राजकारण नंतर बघू. ही संधी आलेली, ही संधी सोडायची नाही. ओबीसीतून आरक्षण एकदा मराठ्यांना मिळवून घ्या. पुन्हा आपलं राजकारण आपण आपलं करू. पण आज राजकारण करू नका. जातीच्या पोरांच्या पाठीशी उभा राहू. त्याच्या पाय पडून सांगा. जर त्याने नाही ऐकलं, नेत्याकडूनच ओढलं, त्याला पुन्हा दारात उभा राहून देऊ नका कधीच. त्याला सरळ सांगायचं, ज्यावेळेस आमच्या पोरांना तुमची गरज होती त्यावेळेस तू नाही आला. आज निवडणूक आली तर नेत्यासाठी मत मागायला आमच्या दारात आलाच कस काय तू? आमचे पोरं मोठे होणार होते त्यावेळेस कुठे गेला होता? मग ग्रामपंचायत सदस्यापासून मंत्र्यांपर्यंत एकालाही सोडायचं नाही. कोणालाच दारात उभा राहू द्यायचं नाही. त्याच्याशिवाय आपले लेकरं मोठे होणार नाही. याबरोबर तुम्हाला आणखीन सांगतो, पुन्हा एकदा आपल्याला एकजूट दाखवण्याची वेळ आली तर एकत्र या. एकदा तुम्हाला हाक दिली होती त्यावेळेस 1.5 ते 2 करोड मराठी अंतरवालीला आले होते. जर फडणवीसांनी अशीच गुंडगिरी, सत्तेच्या जोरावर त्या पदाचा गैरवापर करून दहशत आणि दडपशाही जर मराठ्यांवरती खोटे गुन्हे दाखल करण्याची सुरू ठेवली तर पुन्हा एकदा आपल्याला 5 ते 6 करोड मराठ्यांना आता एकत्र यावं लागतंय. शक्ती दाखवल्याशिवाय पर्याय नाही. आपण 900 एकर रान बघितलंय सुद्धा. आपण 10 पॉईंट बघितले, त्यातलं एक कोणचा फिक्स करायचा आहे. आपल्याला पार्किंगला फक्त 2000 एकर रान लागतंय, ते मिळत नाही. हे मिळाल्याच्या नंतर आपल्याला तशी वेळ मला नाही वाटत येईल एकत्र येण्याची. पण जर आली तर लेकरासाठी ताकदीनं गावाचे गावं बाहेर निघा. एकानाही घरी थांबू नका. झाडून पुसून गावं तिकडे आले पाहिजेत. ज्याच्या गावात चोरी होईल ते गाव सगळं आलं म्हणायचं आंदोलनाला. एकाना बी घरी राहायचं नाही. माता मावल्यांचा ऊन असू नाही तर वादळ असू नाही तर पाऊस असू, एक दिवस सगळ्यांनी, व्यावसायिक, नोकरदार, शेतकरी, सगळ्या मराठ्यांनी कामं सोडायची. आपल्या जातीसाठी आणि लेकरासाठी ताकदीने एकत्र यायचं. हिंगोली आणि लातूर हे जर बाहेर पडले, जिथं ठिकाण असेल तिथं, तर तुमचं पुढचं टोक पाहिजे कार्यक्रमाच्या ठिकाणी शेवटचं पाहिजे. कोणचं गाव आहे तुमचं? माटेफळमध्ये. 200 किलोमीटरवर तुम्ही 2च जिल्ह्याचे लोक उभा राहिले पाहिजे. इतक्या ताकदीने बाहेर पडायचं. तुम्ही जिथं उभा राहाल तिथंच सभा सुरू झाली पाहिजे. आणि गर्दीत शिरायचं नाही असं म्हणू नका, गर्दीच तर करायची. इतक्या ताकदीने या की ड्रोनच्या कॅमेऱ्यात सुद्धा मराठी बसले नाही पाहिजे. ड्रोन जर उसात पडले तर सापडत नाही पाहिजे फिरून. सावध व्हा. राजकारण्यासाठी आपल्यात फूट पडू देऊ नका. माझा शब्द आहे तुम्हाला. जेलला जरी सडायची वेळ आली तरी सडन, पण मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी 1 इंच सुद्धा मागे हटत नाही. आता आपल्याला ही लढाई जिंकायची. सरकारचं दुखणं तेवढंच आहे. मी त्यांना फुटत पण नाही आणि मॅनेज पण होत नाही. देवेंद्र फडणवीस इतक्या खालच्या विचाराचे की खूप मराठ्यांचा द्वेष त्यांच्या मनात इतका भरलेला आहे की आत्ता या निमित्तानं बाहेर पडलेला आहे. साध्या साध्या गोष्टीवर सुद्धा मराठ्यांविषयी द्वेषी. JCB लावल्या गुन्हे दाखल कर, बोर्ड लावला
गुन्हे दाखल कर. रास्ता रोको केला, गुन्हे दाखल कर. रॅली काढली कर. साखळी उपोषण केलं तरी गुन्हा दाखल. मी आता दौऱ्यात आहे. पाठीमागच्या 15 दिवसापासून रोडचा बंदोबस्त सुद्धा कमी केला. इथल्या पोलीस बांधवांना दोष देऊन काहीच उपयोग नाही, कारण मस्ती त्याला आहे. यांचा काय दोष आहे? पद तुम्ही दिलंय, तुमची चूक आहे ती. मुलगा म्हणून मी, मायबाप म्हणून तुम्हालाच दोष देणार. तुम्ही यांना डोक्यावर घेतलंय. तुम्ही यांना डोक्यावर घेतलं म्हणून ते आज आपल्या पोरांच्या मुटक्या मोडायला लागले. गैरवापर सुरू झाला. अति गैरवापर सुरू झालाय. काय रे आले काय चर्चाला वरून? तुम्ही लावलाय, शासनाने लावलाय ड्रोन कॅमेरा? हा, आता हे चाळे सुरू केले की देवेंद्र फडणवीसनी? काहीच होणार नाही भाऊ. नादात लागू नको, आडवं शिरायचं काम करू नको भाऊ आणखीन तरी. हो, बंदोबस्त सुद्धा माझा कमी केलाय. का? हे असं ऐकत नाही ना, 10% आरक्षण नाही ना घेत, गुतवायाला. मी जर गुतलो ना 7-8 मंत्री संघ घेऊन जाणार. त्यांनी सगळ्यात जास्त फोन केलेला मला. मी सगळ्या रेकॉर्डिंग व्हायरल करीत असतो त्यांच्या. एकाला सोडणार नाही मी. तर मध्ये जायला भेट बी नाही. मी जेलमध्ये गेलो तरी कायद्याचा मोर्चा काढीत असतो मी. मराठ्याचा कैद्याचा सगळ्याचा. आतल्या मराठ्यांच्या कायद्याला सगळ्याला आरक्षण शिकीन मी. सगळे मराठ्याचे कैदी माझ्याजवळ बसीन आणि त्यांना आरक्षण शिकीन. त्यांना म्हणून तू कामातून गेला आणि मी बी गेलो. आता आपण मोर्चा काढू. तो या कामाला नाही आला, तू चुलत्याचं कामाला येईन, चल मोर्चा काढू आपण. तरी सुट्टी नाही देवेंद्र फडणवीसला. देऊ शकत नाही, देणार सुद्धा नाही. बंदोबस्त कमी केला, हल्ला व्हावा म्हणून. त्याचा भाजपचा कार्यकर्त्याला राज्यात कुठेतरी हल्ला घडून आणायचा आहे माझ्या. देवेंद्र फडणवीस साहेब, त्याला म्हणा फक्त माझ्या गाडीच्या पुढे येऊन दाखव, मग दाखवतो तुला काय ते. कच्च्या तालमीतला नाही मी पण. आणि तुमच्या संरक्षणाची नाही गरज मला. माझा मराठा समाज माझं संरक्षण करायला समर्थ आहे. जाताना तुम्हाला मायबाप एवढं सांगतो, सावध राहा, गावाचे गाव जागे करा. आपल्याला ही लढाई जिंकायची. कोणीही गाफील राहू नका. आता जर आपण सहन केलं तर आपल्या पोरांना न्याय मिळणार आहे. किती खोटे केसेस करू दे, आपण काय खुनं केलेलं नाहीयेत. आपल्या लेकरासाठी घ्या अंगावर. काय होत नाही, केसेस न वकील फुकट आहेत. पण लढायला कोणी मागं सरकू नका. नसता पुढच्या पिढीला खूप त्रास सहन करावा लागणार आहे. आत्ताच लाखो पोरं सुशिक्षित बेकार आहेत. आरक्षण घेतल्याशिवाय नाही हटायचं. तुम्हाला माझा शब्द आहे. तुमच्या पाठबळावर लढतोय मी, तुमच्या आशीर्वादावर लढतोय. तुम्हाला आज शब्द देऊन जातोय. माझा जीव जरी गेला ना तरी ओबीसीतून आरक्षण घेऊन तुमच्या लेकराच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय 1 इंचही मागं सरकणार नाही, हे शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. मला